पैठण तालुक्यातील ढाकेफळ बोरगाव रस्त्यावर एरंडे शेत वस्तीजवळील एका कोरड्या विहिरीत पडलेल्या हरणीच्या पडसाला वाचवण्यात वनरक्षकांना यश आले असून या कामी ढाकेफळ येथील युवक हर्षवर्धन आव्हाड आणि शेतकरी लवजी एरंडे यांची मदत मोलाची राहिली। याबाबत अधिक माहिती अशी, ढाकेफळ बोरगाव रस्त्यावर एरंडे वस्तीजवळील गट क्रमांक 161 मधील 2 परस कोरड्या विहिरीत एका हरणीचे नर पाडस शेतकरी लवजी एरंडे यांना आढळून आले असता मित्र हर्षवर्धन आव्हाड यांना कळवले असता हर्षवर्धन यांनी तातडीने वनरक्षक प्रभू चोरमले परिक्षेत्रक निलसगाव यांना कळवले। घटनेची माहिती मिळताच प्रभू चोरमले वनरक्षक यांनी आपले सहकारी वनरक्षक प्रशांत निकाजे यांना मदतीला घेतले आणि आपल्या कमरेला दोरखंड बांधून कोरड्या विहिरीत उतरले। मात्र हरणीचे पाडस घाबरून अत्यंत चपळाईने हालचाल करू लागले। तेव्हा अर्धा तास मेहनत करून अखेर पाडस दोरखंडाच्या साह्याने काबीज केले आणि मोठ्या शिफातीने वर घेतले आणि 3 पंचासमक्ष पंचनामा करून त्या हरणाच्या कळपाचा अंदाज घेऊन त्या दिशेने मुक्त केले। पंचनाम्यावर शेतकरी लवजी एरंडे, पत्रकार मदन आव्हाड आणि पशुप्रेमी हर्षवर्धन आव्हाड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। वन परिक्षेत्रक अधिकारी दादासाहेब तौर तसेच राहुल सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पाडस वाचवण्याची मोहीम पार पडली। हरण सुरक्षित वाचल्याचे कळताच दादासाहेब तौर तसेच राहुल सपकाळ यांनी प्रभू चोरमले वनरक्षक आणि प्रशांत निकाजे सह हर्षवर्धन आव्हाड यांचे कौतुक केले। महाराष्ट्र वाईब न्यूज पैठण। सरजे हाँ असं असं अरे रे तिकडे खाली पर आता हा नाही कर फक्त तरी आता राहू द्या तुमच्या तर जाऊ नका कारण लेडीजची पडी तिथे नाव घेता येईल